अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मांजरसुंबा या गावात विकास गंगा वाहू लागली आहे। गावकऱ्यांचे कष्ट आणि त्यांना मिळालेली कमिन्स इंडिया फाउंडेशन या कंपनीची साथ यामुळे हे शक्य झाले आहे। जलयुक्त शिवारचा निधी आमच्यापर्यंत पोहोचोपर्यंत आपल्या नगरच्या जवळ असणारे कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीने या डॅमला या ठिकाणी 30 लाख रुपये निधी दिला। मांजरसुंबा या गावाला कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीने फार मोठा हातभार या ठिकाणी लावून या ठिकाणी कंपनीच्या वतीने 10,000 झाडांचं लागवड केलेलं आहे। शेत तलाव या ठिकाणी केलेला आहे आणि आता या ठिकाणी 2 सिमेंट बंधारे बांधून आत्तापर्यंत कंपनीच्या माध्यमातून 75 लाख रुपयाचा खर्च करून मांजरसुंबा ग्रामस्थांचं जीवनमान उंचावण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न या ठिकाणी केला। ट्वेल्व में इधर आया, इधर कुछ नहीं था, कंडीशन बैड था। अभी पानी के वजह से सबको चेहरा में एक खुशी दिखाई दे रहा है। The ladies and children and everybody is very happy and I am so happy today. रम्य ते मांजरसुंबा गाव जेथे झाले होते मी बेभान, स्मरते मला अजून ते गाव जेथे झाले होते मी बेभान, जेथे झाले होते मी बेभान। सर्वत्र हिरवेगार रान, डौलाने डोलत असणारी पिके, तुडुंब भरलेले हे तलाव, हे चित्र आहे मांजरसुंबा या गावचे। काही वर्षांपूर्वी या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे। कसाबसा एखादा पाण्याचा टँकर या गावाकडे येत असे, त्यावरही लोकांची प्रचंड गर्दी। गावचे सरपंच जालिंदर कदम यांनी कमिन्स इंडिया फाउंडेशन या कंपनीशी संपर्क साधून गावात विकास कामे करण्याची मागणी केली। कंपनीलाही या गोष्टीचे कौतुक वाटले। 2012 साली कंपनीने या गावात प्रथम वृक्ष लागवड केली, परंतु पाणी नसल्याने वृक्ष जळू लागले। परंतु आता हे गाव हिरवेलेने भाळी घेऊन डौलाने मिरवत आहे। नंतर कंपनीने गावकऱ्यांच्या मदतीने जलसंधारणाची कामे सुरू केली व गावकऱ्यांच्या कष्टाला व कंपनीच्या प्रामाणिक प्रयत्नाला आता यश येताना दिसत आहे। आज गावात एका जलयुक्त शिवारात 93 लाख लिटर पाणी जमा झाले असून इतर 2 तलावात 36 लाख लिटर पाणी जमा झाले आहे। हे पाणी पाहून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून कंपनीचे पदाधिकारीही भारावून गेले आहे। अभी हम लोग को कमेंट से क्या किया है, ये वी वर्क इन द रूरल डेवलपमेंट प्रोजेक्ट में काम करता है। हम लोग को सोच रहा था कि कौन सा विलेज में काम कर सकता है। सो हमारा कदम साहब हमारा कंपनी में कॉन्ट्रैक्ट में काम, कॉन्ट्रैक्टर है हमारा। सो बोला हमारा गांव में भी कुछ करो आप, गरीब का कुछ प्रॉब्लम है, बारिश नहीं है, इसलिए 8 किलोमीटर चलना पड़ता है पानी पीने के लिए। इवन दी प्रेग्नेंट लेडीज़ का प्रॉब्लम हो रहा है। सो आप हमारा विलेज में कुछ काम करो, हम लोग को तैयार है काम करने के लिए, आप ज़रा मार्गदर्शन दे दो टेक्निकली। ऐसा बोला है, हम लोग को अच्छा लगा
ये जनरली क्या है, कंपनी काम करने के लिए तैयार है, गांव वाला को नहीं है। सो ये तो अलग हम लोग को सुन रहा था, ये काम करने के लिए तैयार है, आप करा मार्गदर्शन दे दो। सो अच्छा लगा हम लोग को। सो इधर आया, आने के बाद देखा बहुत कंडीशन, बैड कंडीशन, पानी नहीं है, कुछ नहीं है। सो हम लोग को सोचा यार इसमें बहुत अच्छी तरफ से हम लोग को काम करना है। वो डिसीजन हम लोग कंपनी तरफ से ले लिया। लेने के बाद फर्स्ट थिंग हम लोग को क्या किया, लॉन्ग टर्म का सोचा। पेड़ लगाने के लिए पेड़ लगाएगा, उसे बड़े हो जाएगा, वो बाद में आपको रेन आ जाएगा, फिर इनको प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, ऐसा हम लोग को सोचा था। पेड़ लगाया, पेड़ लगाने के बाद नेक्स्ट ईयर आके देखा पेड़ तो मरने वाला स्टेज में आ गया है। सो इसके वजह से पानी के काम इधर ज़रूरी करना है। ये हमारा IK सेवा का वाकई साहब ने काम इधर प्लानिंग अच्छी तरफ से करके रखा था। सो हम लोग को सोचा ये करेंगे। पहला क्या किया है, वो प्लांटेशन किया है, उसके वो रिवाइव करना है। रिवाइव करने का है, पानी लगता है। पानी मतलब ये स्टोर होगा, उधर से टंकी बनाओ उसको। ये टंकी बनाया, स्पेशल टंकी, उससे पानी उसको मिल गया, वो जीत लिया। वो प्लांटेशन 4000 ट्रीज लगाया, वो जीत लिया बाद में। फिर ये पीने के लिए इधर ये आपका वेल था, वेल एकदम बेकार कंडीशन में हो गया था, उसको रिवाइव किया है। फिर ये पॉन्ड बनाया, वो 1 कोटी लीटर का था। वो होने के बाद एक डैम हो गया, एक आर्टिफिशियल टैंक हो गया, ये पॉन्ड हो गया, ये वेल रिवाइव किया। फिर ये पेड़ 4000 पेड़ लगाया। इतना खुश है मुँह बोल नहीं सकता मैं, इसलिए मैं बोल रहा हूँ ना। अभी आज 2016 में मैं आया, अभी इतना ज़ोर से पानी जा रहा है, मैं देखा 2012 मेरा याद आ गया। तो उधर से मैं जर्नी ट्रैवल करके अभी 2016 में आ गया अभी दिमाग में। एकदम खुश लग रहा है हमको। थैंक यू वेरी मच टू कदम साहब एंड ऑल द विलेजर्स एंड माय ओन टीम ऑल्सो। और कंपनी का टीम बहुत काम किया है इधर, एंड उनको भी मैं थैंक्स बोलने का है, ज़रूरी है वो भी। बट विलेजर्स का एकदम यूनिटी दिख रहा है, सपोर्ट मिला है। हमारा NGO साहब को भी थैंक्स जरूरी है। वो प्लस द लेडीज एंड चिल्ड्रन एंड एवरीबडी इज वेरी हैप्पी एंड आई एम सो हैप्पी टुडे। आज या पाण्याचे जलपूजन कंपनीचे पदाधिकारी व ग्रामस्थ महिला यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच ढोल ताशांच्या गजरात कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत ग्रामस्थांनी केले। कमिन्स इंडिया फाउंडेशन एवढ्या कामावरतीच न थांबता त्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना खोल्या बांधून रंगरंगोटी केली। तसेच शहरातील शाळांनाही लाजवतील असे अत्याधुनिक वर्ग या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत। कॉम्प्युटरद्वारे शिक्षण या शाळेमधून देण्यात येत आहे। गावामध्ये आलेली विकासगंगा पाहून व गावचा होणारा विकास यामुळे हे गाव आदर्श गाव योजनेमध्येही निवडले गेले आहेत। या सर्व गावकऱ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सागर दुस्सल यांनी। मी आता मांजरसुंबामध्ये आहे आणि या ठिकाणी एक जलक्रांती झाली। नेमकी जलक्रांती कशी झाली हे आपण जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी 93 लाख लिटर पाणी कशा पद्धतीने साजवलं केलं ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत सरपंच आहे गावचे, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, नेमकं ही जलक्रांती कशी झाली? जलक्रांती म्हणजे जलयुक्त शिवार अभियानामध्ये गव्हर्नमेंटने ज्यावेळेस काम सुरू केले त्यावेळेस या नदीवर सर्व जलयुक्त शिवारमध्ये गव्हर्नमेंटने केला होता। पण जलयुक्त शिवारचा निधी आमच्यापर्यंत पोहोचोपर्यंत आपल्या नगरच्या जवळ असणारी कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीने ह्या डॅमला या ठिकाणी 30 लाख रुपये निधी दिला आणि 1 महिनाभरात IK सेवा सेंटर संस्थेने या ठिकाणी महिन्याच्या आतमध्ये दोन्ही बंधारे पूर्ण केले आणि या ठिकाणी पाणी स्टोरेज झालं। पूर्वीच्या झालेल्या पावसामध्ये हे सर्व बंधारे एका पावसात भरून वाहिले होते। नंतर हे पाणी पूर्ण जमिनीमध्ये गेल्यानंतर या परिसराची वॉटर टेबल वाढली आणि नंतरच्या पावसामध्ये
हा जे डॅम आपल्यासमोर भरताना दिसत आहेत. निश्चितच हे डॅमच म्हणावं लागेल, कारण की या गावासाठी हे अतिशय महत्त्वाचं असं पाणी क्रांती आपल्याला म्हणावं लागेल. माझ्यासोबत आणखी उपसरपंच साहेब आहे, मी त्यांच्याशी चर्चा करणार. सर, कसं गावाने एकंदरीत सर्व जे गाव आहे त्यांनी कशी ही योजना आखली होती? मांजरसुंबा या गावाची महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेमध्ये निवड झालेली आहे आणि त्या दृष्टीने मांजरसुंबा ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या विकासाचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि या विकास करत असताना मांजरसुंबा या गावाला कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीने फार मोठा हातभार या ठिकाणी लावून या ठिकाणी कंपनीच्या वतीने 10,000 झाडांचं लागवड केलेलं आहे. शेत तलाव या ठिकाणी केलेला आहे आणि आता या ठिकाणी 2 सिमेंट बंधारे बांधून आत्तापर्यंत कंपनीच्या माध्यमातून 75 लाख रुपयाचा खर्च करून मांजरसुंबा ग्रामस्थांचं जीवनमान उंचावण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच एखाद्या खाजगी कंपनीने जर का मनामध्ये ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि अशा एखाद्या छोट्याशा गावाकडे ते गेले तर निश्चितच त्या गावचा पण विकास होतो. कारण की या ठिकाणी नुसतं पाणी क्रांती झाली नाही, जलक्रांती झाली नाही, तर या ठिकाणी वृक्ष लागवड पण मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आणि हे सर्व करत असताना काही सामाजिक संस्था आहेत ज्यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. की मला सांगा की तुम्ही एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे काम केलं, कंपनीने जरी निधी दिला ते दिला, तर हे प्लॅन करत असताना काय काय नेमकं तुमच्या डोक्यात होतं? तर संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये काम करत असताना सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे लोकांचा सहभाग. ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग आहे अशाच गावामध्ये अशा प्रकारची कामं घेतली जातात आणि ती यशस्वी होतात. मांजरसुंबा गावामध्ये 2010पासून काम करत असताना आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प ह्या योजनेमध्ये हे गाव समाविष्ट झालं. आणि हे कामं करत असताना जे आपण शेतीची बांधबंदिस्ती या ठिकाणी केली, डोंगरावर CCTची वगैरे आपण कामं केली आणि कमिन्सच्या माध्यमातून या ठिकाणी जसं आपण ओढ्यावर चेकडॅम्स वगैरे बांधले त्याप्रमाणे लोकांचं सुद्धा सगळ्या राहणीमान बदललं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण गावामध्ये 85 बायोगॅसची कामं संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहेत. त्याचप्रमाणे साधारणतः 20 शेतकऱ्यांना गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी आपण दिलेले आहेत. फॉरेस्टमध्ये 10,000 झाडांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि या ठिकाणी 4 चेकडॅमची कामं कमिन्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहेत. तर साधारणतः 2 चेकडॅममध्ये 36 लाख लिटर आणि आपण ज्या चेकडॅमवर उभा आहोत तर या ठिकाणी 93 लाख लिटर आणि याच्या खाली जो आहे तर त्याच्यामध्ये 73 लाख लिटर असा पाणीसाठा या ठिकाणी होऊन या परिसरातल्या कमीत कमी 100 विहिरी चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये त्यांची वॉटर टेबल वाढलेली आहे. आणि या वर्षीचा जो उन्हाळा असेल तर या लोकांसाठी तो सुजलाम सुफलाम नक्कीच असेल. निश्चित आपण पाहिलं की अतिशय महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिली आपल्याला. कारण की ह्या ठिकाणी मागच्या वर्षी जर का विचार केला तर एक टँकरने पाणी वाटप होत होतं आणि आता अशी परिस्थिती आहे की हे गाव दुसऱ्या गावाला पाणी देतं की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अनेक आदर्श गाव दाखवले, हिवरे बाजार असेल, राळेगणसिद्धी असेल, परंतु मांजरसुंबा अशीही काही गावं आहे की जी गावं एकोपाने राहतात आणि एकोपाने विकास कामामध्ये त्यांचा पुढाकार असतो. कारण की विकास काम हा एकटा सरपंच किंवा उपसरपंच नसतो, गावाची साथ महत्त्वाची असते. आणि अशा खाजगी कंपन्या जर का पुढं येऊ लागल्या तर निश्चितच भारतामध्ये सुफलाम झाल्याशिवाय शेतकरी राहणार नाही. सरकारकडून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात असून टप्प्याटप्प्याने गावे निवडून त्या ठिकाणी जलसंधारणाची कामे केली जात आहे. आपल्या गावचा नंबर हा या योजनेत आला नसल्याने निराश न होता या गावातील गावकऱ्यांनी एकजूट दाखवत कमिन्स इंडिया फाउंडेशन या कंपनीच्या माध्यमातून आपल्या गावात जलक्रांती घडवली आहे. पाहिलं ना किती सारं पाणी आहे. कारण की आपण पाहत होतो की प्रत्येक ठिकाणी आपण सांगत होतो आणि सरकार नेहमीच म्हणत होती की सिंचनाची कामं करा. यावेळेस जलसंधारणचे कामं खूप मोठ्या प्रमाणात झाली, परंतु याच्यामध्ये खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांनीसुद्धा पुढाकार घेतला आणि खाजगी कंपन्यांनी एक नवीन प्रकल्प राबवले. आणि त्या प्रकल्पाचा जर का आता आपल्याला फल बघायचं असेल तर तुम्ही या पाण्याकडे पाहू शकता. अतिशय काठोकाठ भरलेलं हे 93 लाख लिटर क्षमतेचं सिंचन आहे, पाणी सिंचन आहे. आणि ह्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर हे सर्व काम या ठिकाणच्या कमिन्स इंडिया फाउंडेशन या कंपनीने केलेलं आहे. जर का कंपनीने एका साध्या कंपनीने जर का ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे तर ते निश्चितच एक मोठा प्रकल्प या ठिकाणी राबवू शकतात, एक मोठा प्रकल्प ते तयार करू शकतात. अनेक कंपन्यांनी अशा पद्धतीने गावागावामध्ये जाऊन कामं सुरू केली आणि त्या कामाचं आज फळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आपल्याला बघायला भेटेल आणि हे पाणी 93 लाख लिटर पाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावामध्ये या दुष्काळामध्ये एक टँकरने पाणी पुरवठा केला जात होता पिण्याच्या पाण्याचा, परंतु आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण मिटलेला आहे आणि त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा मिटलेला आहे, कारण की या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सर्व विहिरी या पाण्यामुळे तुडुंब भरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. गावचे सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच मंगल कदम यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या साथीने मांजरसुंबा गावाचा कायापालट झाला आहे. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर. जलयुक्त शिवारचा निधी आमच्यापर्यंत पोहोचोपर्यंत आपल्या नगरच्या जवळ असणारे कमिश इंडिया लिमिटेड कंपनीने या डॅमला या ठिकाणी 30 लाख रुपये निधी दिला. मांजरसुंबा या गावाला कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीने फार मोठा हातभार या ठिकाणी लावून या ठिकाणी कंपनीच्या वतीने 10,000 झाडांचं लागवड केलेलं आहे. शेत तलाव या ठिकाणी केलेला आहे आणि आता या ठिकाणी 2 सिमेंट बांधारे बांधून आत्तापर्यंत कंपनीच्या माध्यमातून 75 लाख रुपयाचा खर्च करून मांजरसुंबा ग्रामस्थांचं जीवनमान उंचावण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न या ठिकाणी केला. ट्वेल्व में इधर आया, इधर कुछ नहीं था, कंडीशन बैड था. अभी पानी के वजह से सबको चेहरा में एक खुशी दिखाई दे रहा है. Ladies and children and everybody is very happy and I am so happy today.